कुणाल दर्पणकर, SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष बातमी। समाजातील अनिष्ट प्रथा आणि परंपरा नष्ट करण्यासाठी 1920 साली आयोजित करण्यात आलेल्या माणगाव परिषदेतून खऱ्या अर्थाने सामाजिक बदलाची सुरुवात झाली, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 व 22 मार्च 1920 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे दक्षिण महाराष्ट्रातील पहिली बहिष्कृत परिषद आयोजित करण्यात आली होती। या ऐतिहासिक घटनेचा 106वा वर्धापन दिन आज माणगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की माणगाव परिषदेत संमत करण्यात आलेल्या 15 ठरावावरूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढील कार्याची दिशा कशी निश्चित झाली याची प्रचिती येते। राजश्री शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात बहिष्कृत वर्गाच्या कल्याणासाठी जी महत्त्वाची पावले उचलली त्याचा समावेश पुढे बाबासाहेबांनी भारतीय संविधानात केला। संविधानाद्वारे समान शिक्षण, सर्वधर्म समभाव आणि सामाजिक न्याय यांसारख्या अनेक मूलभूत घटकांना कायदेशीर अधिष्ठान मिळाले। प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घेत बाबासाहेबांनी जगभरात जो नावलौकिक मिळवला तो आजही समाजासाठी मोठा आदर्श आहे। या उत्कृष्ट कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी पार्टी आणि सामाजिक न्याय विभागाचे आभार मानले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंचशील ध्वजारोहण करण्यात आले। सर्व मान्यवरांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। परिसराची पाहणी केली तसेच माणगाव परिषदेवर आधारित होलोग्राफिक शो पाहिला। 200 कोटींचा विकास आराखडा लवकरच मंजूर होईल। आमदार अशोकराव माने यांनी माणगावच्या विकास आराखड्याबाबत माहिती दिली। जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन विविध बैठकांच्या माध्यमातून हा प्रस्ताव मुंबईला पाठवला असून राज्य शासनाकडून सुमारे 200 कोटी रुपयांचा हा आराखडा पुढील 6 महिन्यात मंजूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। परिषदेच्या इतिहासाबाबत बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील बहिष्कृत समाजाला न्याय देण्यासाठी आप्पासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने ही परिषद झाली होती। शाहू महाराजांनी या परिषदेसाठी बाबासाहेबांचे नाव सुचवले आणि ही परिषद समाजाला संघटित करणारी ठरली। 15 ठरावांच्या माध्यमातून बहिष्कृत समाजाला मोठी ताकद मिळाली। शिका आणि संघटित व्हा या मंत्राचा पाया याच ठिकाणी रचला गेला। ही केवळ एक परिषद नसून एका क्रांतीची सुरुवात होती। माजी आमदार राजू आवळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आप्पासाहेब पाटील यांनी 2 महापुरुषांना एका व्यासपीठावर एकत्र आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले। आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही महापुरुषांचा खरा इतिहास विसरू नका असे आवाहन त्यांनी केले। अनिल कांबळे यांनी माणगाव येथील होलोग्राफिक शो, लंडन हाऊसची प्रतिकृती, परिषदेतील 15 ठरावांचा शिलालेख आणि तक्या इमारतीच्या माध्यमातून इतिहास जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे सांगून युवकांनी पुस्तके आणि ग्रंथांची संगत धरावी असे आवाहन केले। या कार्यक्रमाला आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार, आप्पासाहेब पाटील यांचे वंशज दिलीप पाटील, माजी आमदार राजू आवळे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, प्रांताधिकारी दीपक शिंदे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे, शशिकांत कांबळे, अनिल कांबळे यांच्यासह अनेक नागरिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, ग्रामपंचायत आणि बौद्ध समाज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते। कार्यक्रमाचे स्वागत आणि आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त यांनी केले। कार्यक्रमानंतर रुपेश निकाळजे प्रस्तुत क्रांतीचा साक्षीदार हे एकपात्री नाटक सादर करण्यात आले। तसेच रविवारी 22 मार्च रोजी सायंकाळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदे व कबीर नाईक नवरे प्रस्तुत प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।